नेमकं असं बोललं जातं हे तुमच्याकडून मला कळलं जातं, त्याच्यामुळे नेमकं याला अधिकृत म्हणता येत नाही। दिवंगत माजी स्वर्गीय अण्णा दिवंगत मुंडे साहेब यांचे तर फोटो आम्ही स्वाभाविक प्रत्येक वेळेस लावत होते, आजच का दिसले, इतक्या अगोदर का नाही दिसले, हा खरा माझा प्रश्न आहे। आणि त्या याच्यावरती जर सर्वजण एकत्र त्या डिजिटलवर दिसत असतील तर जेवढं माझ्या सहकाऱ्यांनी बॅनर लावताना आनंद व्यक्त करून बॅनर लावला तेवढंच आपण सुद्धा पाहताना आनंद व्यक्त करावा अशी भावना आहे। हे मंत्रिमंडळाचा विस्तारांचा पुढे ढकलण्याचं बोललं जाते, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं बोललं जाते। नेमकं असं बोललं जातं हे तुमच्याकडून मला कळलं जातं, त्याच्यामुळे नेमकं याला अधिकृत म्हणता येत नाही। जोपर्यंत याबाबतची अधिकृत माहिती माझ्याकडे येत नाही तोपर्यंत यावर बोलणं उचित नाही। भाऊ, आज आपण याच्यात जात आहे, परळीत जात आहे, पदाची शपथ घेतली, काय भावना आहेत? नक्कीच परळी आणि बीड जिल्ह्यांनी अभूतपूर्व प्रेम माझ्यावरती केलेलं आहे। अनेक संकटाच्या काळात या जिल्ह्यातील मायबाप जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे। परळी वैद्यनाथमध्ये अनेक संकटं माझ्यावर आली तरी जनतेने जो आशीर्वाद आणि प्रेम दिलं त्या जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळेच असंख्य संकटाला या ठिकाणी मी तोंड देऊ शकलो। आज त्यांच्याच आशीर्वादाने पुन्हा एकदा त्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या ठिकाणी मंत्रिपदाची जबाबदारी सरकारमध्ये मिळाली आहे आणि पहिल्यांदाच मंत्री झाल्यानंतर परळीमध्ये आणि बीड जिल्ह्यात जातो आहे। तर स्वाभाविक आहे की ती जी प्रामाणिक भावना बीड जिल्ह्यातील परळीतील जनतेची आहे ती आनंदाची आहे। त्यांना नक्कीच या ठिकाणी आनंद होतो आहे आणि तो आनंद या ठिकाणी मला यावेळेस अभूतपूर्व दिसेल असं या ठिकाणी वाटतं आहे। दिल्लीला गेले होते काल, आता खातं जे आहे त्याच्यावरच काहीतरी संभ्रम निर्माण झालेला आहे? नाही, बिलकुल नाही। परळीमध्ये एक बॅनर लागलेले आहे, त्यामध्ये मुंडे साहेबांचा हे दिसतोय, शरद पवारांचा दिसतोय, पंकजाताईचा त्या याच्यामध्ये तुमच्या सोबत फोटो दिसतोय, काय एकंदरीत चित्र? एक लक्षात घ्या की या ठिकाणी महायुतीचं सरकार नव्यानं आलं, शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यामुळे स्वाभाविक आहे की या तिन्ही पक्षाच्या मान्यवर नेत्याची चित्र आपल्याला डिजिटलवर दिसतील आणि ती आज पाहायला मिळते आहे। दिवंगत माजी स्वर्गीय अण्णा दिवंगत मुंडे साहेब यांचे तर फोटो आम्ही स्वाभाविक प्रत्येक वेळेस लावत होते, आजच का दिसले, इतक्या अगोदर का नाही दिसले, हा खरा माझा प्रश्न आहे। पण तुम्हालाही अचूक वेळेला अचूक प्रश्न विचारणं ही तुमची तशी माध्यमांची गरज आहे। पण एक लक्षात घ्या की जे काही लागलं गेलेलं आहे ही कार्यकर्त्याची प्रामाणिक भावना आहे आणि त्या याच्यावरती जर सर्वजण एकत्र त्या डिजिटलवर दिसत असतील तर जेवढं माझ्या सहकाऱ्यांनी बॅनर लावताना आनंद व्यक्त करून बॅनर लावला तेवढंच आपण सुद्धा पाहताना आनंद व्यक्त करावा अशी भावना आहे। खातेवाटप कधी होईल? खातेवाटप कधी होईल? मला आता आज होईल का उद्या होईल मला माहीत नाही, मी रात्रभर प्रवास करून या ठिकाणी आलेलो आहे, पण मला आज सांगता येणार नाही, याची अधिकृत माहिती आपल्याला मुंबईतनंच मिळू शकेल।